श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं आर्ट क्राफ्ट रांगोली बाय ज्योती ह्या चॅनलवरती. मी तुम्हाला गुरुपौर्णिमेनिमित्त स्वामींची रांगोळी दाखवत आहे. या अगोदरही मी स्वामींची रांगोळी काढलेली आहे. त्या रांगोळीला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला, त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद. जर जे नवीन आहात, ज्यांनी माझी रांगोळी बघितली नसेल, तर यूट्यूब शॉर्ट्समध्ये माझी रांगोळी आहे स्वामींची. त्याला 2.3 मिलियन व्ह्यूज गेलेले आहे. तर ती तुम्ही नक्की बघा. आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा. त्याच पद्धतीने मी आज स्वामींची दुसरी रांगोळी तुम्हाला दाखवत आहे गुरुपौर्णिमेनिमित्त. अगदी सोपी आणि सहज काढता येणारी रांगोळी आहे. तुम्हीही हा व्हिडिओ बघा आणि रांगोळी काढून बघा. खूप सुंदर वाटतं. जेव्हा स्वामींची रांगोळी पूर्ण होते ना, तेव्हा अगदी मन प्रसन्न होतं. जे जे स्वामी भक्त आहे त्यांना नक्की समजेल की हा आनंद काय असतो. खूप सोप्या पद्धतीने समजावलेली आहे. फक्त रांगोळीच्या ज्या कडा असतात, प्रतिकृती पण म्हणू शकतो आपण त्याला, कडाकडांनीच रांगोळी तयार होते आणि सुंदर स्वामींचं रूप तयार होतं. गंध, कानातले आणि माळा याच्या व्यतिरिक्त जास्त काहीही काढलेले नाही, तरी पण खूप छान वाटते रांगोळी. तुम्ही हा रांगोळीचा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि ह्या गुरुपौर्णिमेला ही रांगोळी नक्की ट्राय करा. खूप सोपी, साधी, सहज आणि कमी वेळेत होणारी रांगोळी. अगदी तुमचा वेळही वाचतो आणि सुंदर अशी रांगोळीही तयार होते. मी फक्त पूर्ण प्रतिकृती न काढता अर्धी काढलेली आहे आणि आता खाली आपण पादुका किंवा स्वामींचे चरणही म्हणतात त्याला, ते काढून घेणार आहोत. एक कडेला छोटे छोटे 2 फुलं काढले. अगदी एक टिपका रांगोळी टाकून ते पेनाच्या मदतीने गोलाकार सरकवायचे आहे आणि सुंदर असे फुलंही तयार होतात. फुलांचेही व्हिडिओ मी या अगोदर अपलोड केलेले आहे की एक डॉट रांगोळीपासून फुले कशी छान छान तयार होतात. अगदी कमी वेळेत सुंदर फुलं तयार होतात. ते व्हिडिओही तुम्ही नक्की बघा आणि काढून बघा. हे बघा, मी 2 डॉट ऑरेंज कलर रांगोळी देऊन एका झाकणाच्या मदतीने ते प्रेस केले आणि दोघांना जॉईंट केलं. बोटाच्या मदतीने प्रेस करून करून पादुकांचा शेप तयार झालेला आहे. आणि खाली पिवळी आणि रेड लाईन टाकून आपण नेहमी रांगोळीमध्ये वापरतो तेच कलर आहे, वेगळे कलरही नाही. कमीत कमी कलरमध्ये सुंदर अशी रांगोळी तयार होते. आणि रांगोळीला फिनिशिंग किंवा लूक देण्यासाठी छोटी छोटी फुलेही काढायची आहे. फुलंही खूप सोपी आणि साधी पण तितकीच सुंदर आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. थँक्यू.